Drawing a circle using a compass. Students, do you know compass in your compass box? तुम्हाला कंपास बॉक्समधील कंपास माहीत आहे ना? येस मॅम. सो मेक अ सर्कल विथ द हेल्प ऑफ अ कंपास. सर्वप्रथम एक पेन्सिल अँड कंपास घ्या. नंतर कंपासमध्ये पेन्सिल नीट बसवून कंपासची स्टील टिप आणि पेन्सिल टिप एका स्ट्रेट लाईनमध्ये ठेवा. आता एक पेपर घेऊन त्या पेपरच्या मिडलला एक पॉइंट घ्या. कंपासचे स्टील टिप अँड पेन्सिल यामध्ये सुटेबल डिस्टन्स घ्या. आता या पेपरवर घेतलेल्या पॉइंटवर कंपासची स्टील टिप ठेवून पेन्सिलचे टिप सर्क्युलर फिरवून सर्कल काढा. लुक, द सर्कल इज रेडी. स्टुडंट्स, पेपरच्या ज्या पॉइंटवर कंपासचे स्टील टिप होते तो या सर्कलचा सेंटर पॉइंट म्हणजेच केंद्रबिंदू आहे. तो पॉइंट रेड डॉटने दाखवा. आता पूर्वी सांगितल्याप्रमाणे हा पेपर सर्कलच्या लाईनवरून कट करून घ्या. त्याच्या घड्या घालून त्याच्यावर 2 डायमीटर काढा. पहा, हे दोन्ही डायमीटर या रेड डॉटवर एकमेकांना मिळतात. यावरून आपल्या असे लक्षात येते की रेड पॉइंट इज द सेंटर ऑफ धिस सर्कल. Students, look at these circles and tell if the line shown by the arrow is a chord, a diameter, or a radius of the circle. Ma'am, the center point is given in the first figure. Chord is given in second figure. The diameter is given in the third figure. And the radius is given in the fourth figure. Absolutely correct. Students, now we have just seen how to draw a circle on paper. परंतु तुम्हाला माहिती आहे का, प्लेग्राऊंडवर देखील मोठे सर्कल काढले जातात. ती सर्कल्स दोरीच्या हेल्पने काढली जातात. यासाठी एक सेंटर पॉइंट ठरवतात. त्या ठिकाणी एक पर्सन रोपचे वन एंड ग्राउंडवर पकडून उभा राहतो. दुसरा पर्सन रोपचे दुसरे टोक घेऊन त्या पर्सनच्या भोवती सर्क्युलर शेपमध्ये फिरतो. थ्रेडने उमटलेल्या लाईनवर चुना किंवा व्हाईट पावडर टाकली जाते. दुसरा पर्सन पहिल्या पर्सनला पूर्ण एक राऊंड फेरी मारतो. अशा प्रकारे प्लेग्राऊंड्सवर मोठी मोठी सर्कल्स तयार केली जातात. तुम्ही डॉज बॉल खेळता त्यासाठी असाच गोल काढतात. स्टुडंट्स, नाव टेल मी, हाऊ डू यू मेक अ सर्कल ऑन द प्लेग्राऊंड फॉर प्लेइंग? मॅम, आम्ही ग्राउंडवर जातो त्यावेळेस खेळण्यासाठी आम्हाला सरांनी सर्कल करायला सांगितले की आम्ही राऊंड शेपमध्ये उभे राहतो आणि एकमेकांचे हात पकडत मागे मागे सरकतो आणि मग सर्कल तयार करून त्या सर्कलमध्ये खेळतो. व्हेरी गुड.